स्वच्छ मुंबई आणि कचरामुक्त मुंबई हे अभियान गेल्या अनेक दिवसांपासून लोकशाही मराठी राबवतंय आणि याच अभियानाअंतर्गत मुंबईतल्या अनेक ठिकाणी रियालिटी चेक देखील आम्ही केलेला आहे। याच रियालिटी चेक दरम्यान मुंबईतल्या प्रभादेवी सारख्या परिसरात सुद्धा मुख्य रस्त्यावर कचऱ्याचा ढीग पाहायला मिळाला। ठाकरेंच्या शिवसेनेचे स्थानिक आमदार महेश सावंत यांच्या मतदारसंघातल्या या परिसरात हा कचरा सर्वांचंच लक्ष वेधून घेतोय। आमचे प्रतिनिधी भूषण शिंदे यांनी याचा आढावा घेतलाय, पाहूया। लोकशाही मराठी वृत्तवाहिनी मागील अनेक दिवस स्वच्छ मुंबई आणि कचरा मुक्त मुंबई हे अभियान राबवत आहे। सध्या मी आहे प्रभादेवी परिसरामध्ये, जिथे सुद्धा आपल्याला पाहू शकता या ठिकाणी आपल्याला हा एल्फिस्टन रेल्वे स्टेशनकडे प्रभादेवी रेल्वे स्टेशनकडे जाणारा हा रस्ता आहे। मात्र या रस्त्यावर आपल्याला इथं कचऱ्याचा ढिगारा पाहायला मिळत आहे। 2 कचऱ्याचे डबे आहेत, मात्र ते डबे रिकामे आहेत आणि डब्याच्या आसपास आपल्याला कचरा अस्ताव्यस्त पडलेला पाहायला मिळत आहे। आणि एकंदर या ठिकाणी सुद्धा रियालिटी चेक केलं असता या ठिकाणी कचरा आपल्याला हा पाहायला मिळत आहे। आणि एकंदर इथे स्थानिक आमदार जे शिवसेना ठाकरेंच्या पक्षाचे आमदार आहेत महेश सावंत यांच्या अखत्यारीत संपूर्ण परिसर येतो। मात्र तरीही इथं कचऱ्याच्या उचलणाऱ्या गाड्या ज्या आहेत त्यांच्या फेऱ्या कमी पडत असल्याचं निदर्शनास आलेलं आहे। आणि एकंदर सध्या कचरा प्रश्न जो गंभीर सध्या स्वरूप धारण करत आहे आणि एकंदर या ठिकाणी आपल्याला साधारण 3000 कोटी रुपयाचा घोटाळा देखील झालेला पाहायला मिळत आहे। त्यामुळे हा प्रश्न सध्या आपण सातत्याने मांडत आहोत। लोकशाही मराठी वृत्तवाहिनी सातत्याने या संदर्भात आवाज उचलत आहे, उठवत आहे आणि एकंदर हा प्रश्न सुटेपर्यंत सध्या आपण अनेक विभाग आणि अनेक परिसर देखील समोर आणणार आहोत, ज्या ठिकाणी अशाच प्रकारे कचरा पाहायला मिळत आहे। कॅमेरामन निकेश मोरेसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।